थांब रे भाऊ, किती पॅ पॅ करशील. थंड आहे वातावरण, पण धुकं पण तुम्हाला दिसत असेल. थँक्यू. सगळ्यांना चालवायची असते आणि ना म्हणून. संदीप इज़ एट होम एंड ही इज़ ट्रैकिंग मी ऑन द रोड बी ऐप. तो उसको मेरा पूरा डिटेल्स मिल रहा है. उसने मुझे अभी बताया कि मेरा फ़ोन का बैटरी 30% है और एक्चुअली मेरा 28% है बैटरी. व्हाट द फक, कैसा भी निकाल रहे हैं गाड़ी, कैसा भी. Guys, I am so excited to tell you all about my next second solo ride. Okay, so उद्या मी निघाले सोलो राईडसाठी. आज पटापट ऑफिसमधून घरी जाते, पॅकिंग करायचं आहे. कालच डिसाईड केलं की मी आज सोलो राईडवर जाणार आहे. कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे, सगळं कळेलच तुम्हाला. सो बरंचसं बाकी आहे, काहीच पॅकिंग केली नाही आहे, फक्त हॉटेल बुकिंग केलं एका ठिकाणी. आय रिअली थँक्स माय बडीज फ्रॉम रायडिंग बडीज ग्रुप, ज्यांनी मला खूप हेल्प केली आहे, गायडन्स दिला आहे. प्लस माय बायकर बेब्स, एस्पेशली रंजना, तिने पण खूप गाईड केलं, कारण की ती ऑलरेडी तिथे जाऊन आली आहे. सो वाव, म्हणजे मस्त, असं खूप छान वाटतंय. आणि सांगते तुम्हाला काय काय तयारी कशी कशी चालू आहे माझी ती. आणि आता घरी जाऊया आधी, लवकर पटापट पॅकिंग करायची आहे. क्या पसारा करके रखा है यार घर पे पूरा. अच्छा, अभी सब हो गया. जैकेट रखा है, राइडिंग पैंट है, बैग में कपड़े आ चुके हैं, मेरा हेलमेट, शूज, ग्लव्स, वाटर बैग, इसके अंदर पानी भरना है और इसके अभी सारा गैजेट देखना है. ओके, सो गाइज, हा पसारा आता सध्या आहे माझ्याकडे, तो हळूहळू आवडेल मी. ऑफिसमधून आल्याला म्हटलं आधी तयारी करूया, म्हणजे काय एकदम शांत होऊन फ्रेश होऊन मग डायरेक्ट झोपून जाणार आणि सकाळी लवकर उठायचं. सो द प्लॅन इज, उद्या मी चालले आहे उज्जैन या ठिकाणी. म्हणजे उद्या मी जाणार ओंकारेश्वरला, रात्री तिकडे थांबून नेक्स्ट डे सकाळी उठून दर्शन घेऊन दुपारपर्यंत ओंकारेश्वरमध्ये पोहोचेल, सॉरी उज्जैनमध्ये पोहोचेल. आणि तिथलं दर्शन घेऊन नेक्स्ट डे म्हणजे संडेला बॅक टू मुंबई. असं खूप गर्दीचा घाईचा प्लॅन बनवला अचानक, अगदीच म्हणजे काल सकाळीच डिसाईड केलं की मी जाते म्हणून राईडवर सोलो. पण लकीली माझ्याबरोबर मी जेव्हा माझ्या बायकर्स बेबच्या ग्रुपवर टाकलं की मी सोलो चालले, कोणाला यायचं असेल तर या, तर एकीने मला मेसेज केला. ती जाणार आहे पूनम, ती जाणार आहे तिच्या नवऱ्याबरोबर ह्याला, कुठे, नेपाळ. ओके, सो इंदोरपर्यंत ती माझ्याबरोबर असेल, म्हणजे इंदोरला ती सरळ जाईल, मी ओंकारेश्वरसाठी राईड घेईन आणि मग पण तोपर्यंत तरी आम्ही एकत्र असू. सो इट विल बी गुड फन. आणि हा पसारा आहे सध्या. गॅजेट्सची तयारी तर करायची आहे, बाकी कपड्यांची तयारी वगैरे झालेली आहे. ठीक आहे, चलो बंद करो, मुझे काम करने दे. वेलकम बॅक टू माय चॅनल मोबिटेल्स. गाईज, तुम्ही जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबिटेल्स. आणि तुम्हाला इन्स्टावरही फॉलो करू शकता, मोबिटेल्स बाय शिल्पा. थँक्यू. सकाळचे वाजले आहे 3:30 आणि आता निघायची वेळ झालेली आहे. मी निघत आहे. बाबू, काय मस्ती करतोयस तू? ओके, सो लिटिल एक्साइटेड. अनदर सेकंड सोलो राईड टिल ओंकारेश्वर टुडे. मला एक मैत्रीण माझी भेटणार आहे कळव्याला, ती चालली आहे नेपाळला. आणि तिच्याबरोबर मी थोडंसं इंदोरच्या थोडंसं अलीकडेपर्यंत तिच्याबरोबर असेल. ती आणि तिचा नवरा नेपाळला चालले. सो या, लव्ह यू ऑल, लव्ह यू संधू, लव्ह यू एव्हरीवन. देव बाप्पा. मला फक्त एकच इच्छा आहे की ओंकारेश्वरचं आणि महाकालेश्वरचं व्यवस्थित दर्शन घडू देत. आणि खूप दिवसांपासूनची जी इच्छा आहे मनामध्ये ती पूर्ण होऊ देत आणि मी सुखरूप घरी पोहोचू देत. तुमचे पण आशीर्वाद माझ्याबरोबर ठेवा आणि चला माझ्याबरोबर माझ्या राईडला. लेट्स गो.
बेबी. अरे बाय चाची. हाँ हाँ बच्चा. यस यस. What excited पिल्लू. Stay here. चलो चलो बाय चाची. बाय संदू. चला 3:45 झालेले आहेत. घरातून निघतेपर्यंत रोड बी वर मी माझी राईड इथे रजिस्टर केलेली आहे. ओंकारेश्वर महाकालेश्वर राईड. इथे तुम्ही बघू शकता व्ह्यू राईडमध्ये. मी हा रोड बी जो ॲप आहे ना, हा मी खूप दिवसांपासून ट्राय करते आणि हा बऱ्यापैकी चांगला मला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आहे. कोल्हापूरची माझी जी राईड होती त्यावेळेस पण कंटिन्युअसली ही राईड माझ्या नवऱ्याबरोबर मी शेअर केली होती आणि तो कंटिन्युअसली ती राईड चेक करत होता. आणि आता मी आजची माझी जी राईड आहे ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरची, ती देखील मी शेअर केलेली आहे, क्रिएट केलेली आहे इथे आणि शेअर केलेली आहे. आणि आता मी ही राईड माझी स्टार्ट करणार आहे. सॉरी. ओके, सो लेट्स स्टार्ट द राईड ऑन दी रोड बी. आर यू शुअर यू वॉन्ट टू स्टार्ट द राईड? येस. गणपती अप्पा मोरया. आज माझे गणपती अप्पा बॅगच्या मागे राहिले आहेत. हर हर महादेव. महादेवा तुझ्या दर्शनासाठी येते, व्यवस्थित दर्शन होऊ देत. ओके चलो संधू, सी यू. यप बाय. चलो हर हर महादेव. हा जय श्रीराम. ओम नमः शिवाय. केळव्याला मला पूनम भेटेल आणि तिचा नवरा, आणि त्यांच्याबरोबर मी असेन इंदोरपर्यंत, म्हणजे इंदोरच्या थोडं अलीकडेपर्यंत, कारण की मी मग पुढे राईड घेईन ओंकारेश्वरसाठी. चलो गाईज, थोडासा उजेड झाला की मग आपण बोलूया. स्टिल देन स्टे विथ मी. मी पूनमची वाट बघते केळवाच्या इथे जवळपास, ठाण्याच्या थोडंसं पुढे. गर्दी, ट्रॅफिक बघितले, सकाळी 4:15 वाजले, 4:25 टू बी प्रिसाईज. आणि एवढं ट्रॅफिक आहे इथे ट्रक्सचं, बापरे. हाय हाय पूनम. हॅलो. भेटू आपण पुढे थोडंसं जाऊन अजून. ओपन ग्रिड. हेलो एव्हरीवन. आम्ही आहोत कसारा घाटावर. सगळ्यात पुढे आहे पूनम, त्याच्या मागे तिचा नवरा जय, आणि टेलला मी आहे. सकाळचे वाजलेले आहे 6:15 आणि आतापर्यंत मी घरातून निघाल्यापासून 95 किलोमीटर झालेले आहेत, 96 अंदाजे. मस्त वातावरण आहे, थंडगार, छान. आणि गुड थिंग इज आम्ही तिघं पण C30वर कनेक्टेड आहोत, त्यामुळे गप्पा मारत मस्त बायकिंग चालू आहे. सो इथून 500 किलोमीटरपर्यंत तरी ही लोक असतील माझ्याबरोबर, आणि त्यानंतर मग पुढे आमचे रूट डायवर्ट होतील. खूप ट्रक आहेत या रोडवर. ॲक्च्युली नाशिकमधून मुंबईमध्ये रहदारी खूप असते ट्रक्सची वगैरे, पण ठीक आहे, असं कुठे ट्रॅफिक आम्हाला नाही मिळालं, त्यामुळे इट्स गुड. हा रेल्वे ट्रॅक आहे ना लेफ्टला. नाशिकला जाणारी रेल्वे इथून जाते. इंदोर 471, नाशिक 54. नेक्स्ट स्टॉप आता आमचा नाशिकच असणार आहे. हो रे बाबा, थांब जरा. घाई नको.
उगाच ट्रकवाले ना ओव्हरटेक करतात आम्हाला. थांब रे भाऊ, किती पॅ करशील. आहे ना, जाऊ दे त्याला पुढे, तर उगाच तो पॅ करत बसेल आपल्याला. उगाच बघतोय तो, त्याला पण पुढे जाता येणार नाहीये, तरी पण ऑलरेडी 2 लेनमध्ये ट्रक चालू आहेत. यो, नाशिक फक्त 32 किलोमीटरवर आहे आणि इथे इतकं सुंदर वातावरण आहे ना. जस्ट उगवायला सुरुवात झाली आहे, सूर्य उगवायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त थंड आहे वातावरण. पण धुकं पण तुम्हाला दिसत असेल, लांबपर्यंत असं धुकं पसरलंय. वाव, हे वातावरण एन्जॉय करूया, कारण की आणखीन काही तासातच ऊन सुरू होईल. सूर्यदेवता आपल्या डोक्यावर येतील आणि मग त्या उन्हामध्ये आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल. सो एन्जॉईंग दिस वेदर राईट नाव आणि मस्त कम्फर्टेबल स्पीडने चाललो आहोत आम्ही. नाशिकचा हा बायपास ब्रिज जो आहे ना, जबरदस्त आहे. म्हणजे फुल नाशिकला क्रॉस करून, बायपास करून तुम्ही खाली उतरता. कितीतरी किलोमीटर झाले असतील, हा असा चालूच आहे आणि खाली पूर्ण नाशिक सिटी दिसते आम्हाला. कुठला आहे हा, फुल सिटी पास करतो. करेक्ट. हा इतका मोठा आहे की हा पूर्ण नाशिक सिटी पास करतो आणि खाली येतो. 22 किलोमीटर. ओ माय गॉड. ओके, जस्ट पूनमने जस्ट मेन्शन केलं की हा ब्रिज जवळजवळ 22 किलोमीटरचा आहे. हां, राईट. मस्त होता, छान, मस्त. आता बाहेर आलो डायरेक्टली, काही ट्रॅफिक मिळालं नाही. आणि ॲज सजेस्टेड बाय अश्विनी सर, 7:30च्या आधी आम्ही नाशिक सिटी क्रॉस केलेली आहे. 7:35 झालेले आहेत. 166 किलोमीटर माझे घरातून निघाल्यापासून झालेले आहेत. आम्ही क्रॉस केलं आहे नाशिक आणि थांबलो आहे शेल पेट्रोल पंपच्या इथे. शेल पेट्रोल पंपवर आम्ही आमचा पहिला ब्रेक घेतलेला आहे. माझ्याबरोबर आहे पूनम. हाय पूनम. आणि तिचा नवरा जयप्रकाश. येस. हाय जय. नाशिकचं शेल पेट्रोल पंप सोडून अंदाजे 40 किलोमीटर झालेले आहेत. आम्ही आता मालेगाव आणि धुळ्याच्या दिशेने कूच करत आहोत. धुळे इथून अंदाजे 100 किलोमीटर आहे. ब्रेकफास्टसाठी आम्ही तिथे नाही थांबलो, डायरेक्टली मालेगाव आणि धुळ्यालाच थांबू आणि ब्रेकफास्ट करू. हवामान अजूनही छान आहे. माझ्या घरापासून निघून 207 किलोमीटर झालेले आहेत व्यवस्थित. आणि आता वाजले आहेत सकाळचे 8:30. मी माझी जर्नी सुरू केली होती सकाळी 3:50 त्यामुळे जवळजवळ 5 तास होत आलेले आहेत. हॅलो. ओके, वी आर समवेअर बिटवीन मालेगाव आणि धुळे. ओके, आतापर्यंतचं माझं जे डिस्टन्स झालं आहे कव्हर ते आहे 280 किलोमीटर आणि आता वाजले आहेत जवळजवळ 10, म्हणजे 5 मिनिटं आहेत 10ला वाजायला. सो खूप छान आतापर्यंतचा प्रवास मस्त चालला आहे. आता मी ब्रेकफास्टसाठी एक ब्रेक घेतला आहे. मग अशी आम्ही शेल पेट्रोल पंपला थांबलो होतो नाशिकच्या इथे, पण तिथे काही खाल्लं नाही, फक्त वॉशरूम ब्रेक घेतला आणि आता इथे येऊन ब्रेकफास्ट करून मग पुढे जाऊ. उज्जैन म्हणजे ओंकारेश्वर माझ्या घरापासून जवळजवळ 567-68 किलोमीटर आहे आणि 280 ऑलरेडी झाले, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 300 मोर किलोमीटर्स टू गो. म्हणजे मला असं वाटतं की अजून 6 तास. आता वाजले आहेत 10, म्हणजे मी 5 किंवा 6 मॅक्स टू मॅक्स 6 वाजेपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचू शकते. ओके, स्टे ट्यून.
तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोवितेज. ब्रेकफास्ट टाइम. हाय पूनम, हाय जय. मस्त पोहे छान दिसतात आणि मिसळ पण ऍक्च्युली छान दिसते है ना. शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट येथून आम्ही आता निघत आहोत. इथून पुढे 200 किलोमीटरवर एक राईट येईल, तो मला घ्यायचा आहे ओंकारेश्वरसाठी. आणि पूनम आणि जय तिकडून पुढे जातील इंदोरसाठी. चलो, सी यू ऑन द रोड, सी यू ऑन द हायवे. आता फक्त मला पेट्रोल भरायचं आहे रस्त्यात आणि मग पुढचा प्रवास. 10:40 झालेले आहेत. आमचा हा ब्रेक जवळजवळ 50 मिनिटांचा होता. हा 50 मिनिटांचा ब्रेक आणि आधीचा 20 मिनिट्सचा ब्रेक. म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या तासामध्ये आम्ही फक्त एक तासभराचा ब्रेक घेतलेला आहे. 1 तास 10 मिनटं टाईप्स. धुळ्या सिटीमध्ये आम्ही पोहोचत आहोत आता. आणि सिटीचे ट्रॅफिक मिळालेलं आहे आम्हाला इकडे. चलिए. साडे 11:22 झालेत. सकाळी जेवढं छान सुंदर वेदर होतं इतकंच आता वेदर खराब झालं, म्हणजे होत चाललं. हाव रे, राईट ते काढायला पाहिजे का थोडंसं. सगळेच राईटला चाललेत. पुढे पण ट्रॅफिक आहे का? पुढे पण ट्रॅफिक आहे का म्हटलं? आज ट्रक बंद पडली होती. अच्छा, ट्रक बंद पडले. हा, इथे मागेच. थँक्यू. सगळ्यांना चालवायची असते आणि ना म्हणून. हां, हे चालू आहे ना, त्यामुळे आम्ही बोलतो एकमेकांशी. कौतुक वाटतं ना लोकांना सगळ्यांना. आम्ही आता MP बॉर्डर क्रॉस करत आहोत. हे ऑक्ट्रायसाठी असते ना ट्रक उभे लेफ्टला. ओके, कदाचित पुढे अजून काहीतरी असेल. हे MP आणि महाराष्ट्राचा मधला पोर्शन असेल. हा, असं ओव्हरलॅप असतो ना तसं टाईपचं काहीतरी. 4था स्टेट आहे माझा हा बाईकने. गोवा, कर्नाटका, गुजरात अँड नाव MP. वाव, हे आहेत MPचे मस्त रोड. खूप छान आहेत ॲक्च्युली. म्हणजे आम्ही मालेगाव क्रॉस केल्यानंतर सगळे असे छानच रोड आहे. म्हणजे धुळेचा पण रस्ता मस्त होता, हा पण रस्ता मस्त आहे. मध्ये मध्ये असं क्वचित एखादा डायव्हर्जन्स येत आहेत, पण दॅट्स ओके. नाही, बट अदरवाईज हां, पण स्पीड ब्रेकर्स खूप येत आहेत. बापरा, मला दाखवते मी. आणि ते नुसते छोटे नाही आहे, असे टॉईंग 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 3 स्पीड ब्रेकर्स येतात एका वेळेला. त्यामुळे ते कितीही तुम्ही म्हटलं की कितीही गाडी हळू चालवा, एका गिअर 1वर टाकून स्लो करून चालवा, तरी पण तुमचं पाठीची लागून जाते पूर्णपणे. आता झाले आहेत 440 किलोमीटर टोटल. वाजले आहेत दुपारचे 1:15. 150 किलोमीटर मोर टू गो फॉर मी. ठीक आहे, 150 में थोडेसे, 150पेक्षा थोडंसं कमी अजून. तर माझा अंदाज आहे की आता एक छोटासा ब्रेक पण घेऊ. आहे माझा अंदाज आहे की 6 वाजेपर्यंत मी ओंकारेश्वरमध्ये
शक्यतो पोचू शकेन, जर का पुढे काही ट्रॅफिक किंवा काही मिळालं नाही तर दॅट विल बी गुड. सो तोपर्यंत अंधार पण झालेला नसेल, उजेड असेल. सो तिकडे पोचल्यावर मग बाकीच्या गोष्टींचं मी प्लॅन करेन. सो गाईज, आय होप यू आर एन्जॉईंग माय व्हिडिओ, माय व्लॉग. आणि असं जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स गाईज. लव यू ऑल. ओम नमः शिवाय. फक्त दर्शन मला ओंकारेश्वरचं आणि महाकालचं व्यवस्थित होऊ देत देवा प्लीज. छान दर्शन घडव रे देवा. खूप खूप वर्षांपासूनची इच्छा होती, आता कुठे जाऊन थोडी अशी पूर्ण होते. आता माझ्याबरोबर जे आहेत पूनम आणि तिचा नवरा जयप्रकाश, ते लोक सरळ जातील इंदोरसाठी आणि एक पुढच्या 20-25 किलोमीटर नंतर मी असं राईड घेईन ओंकारेश्वरसाठी. बस आमची सोबत इथपर्यंतच होती. ह्याच्या पुढचा पूर्ण प्रवास हा माझा एकटीचा असणार आहे. पण खूप मजा आली, म्हणजे गप्पा. आणि लकीली तुम्हाला म्हटल्याप्रमाणे C30 असल्यामुळे गप्पा मारत मारत रस्ता कधी संपला कळलाच नाही आम्हाला. Cheers. Thank you so much guys and all the best for your Nepal trip. Ride safe, enjoy, मजा करा. ओंकारेश्वर इज 83 किलोमीटर फ्रॉम हिअर. तर मी आता त्या मेन रोडवरून मी पूनम आणि जयला बाईक करून आता मी हा एक राईड घेतला आहे आणि हा जाणार आता ओंकारेश्वरला. ठीक है, एक मिनट ना संदीप, मैं रुकती हूँ यहाँ पे. रोड मेरा बैटरी ओ हाँ रे, ओ तुम्हें भी पता चला. ओ शिट. लेकिन अभी प्रॉब्लम ये है कि मैंने वो वाला तो लाया नहीं है कॉर्ड चलाने के लिए, इसका जो यहाँ से कनेक्ट होगा ना. अपना जो गाड़ी में है ना वो ऑक्स तो मैंने लाया नहीं है. ओके, सो बेसिकली गाइज संदीप इज़ एट होम एंड ही इज़ ट्रैकिंग मी ऑन द रोड बी ऐप. तो उसको मेरा पूरा डिटेल्स मिल रहा है. उसने मुझे अभी बताया कि मेरा फ़ोन का बैटरी 30% है और एक्चुअली मेरा 28% है बैटरी. और उसने ये भी बताया कि मुझे मेरे राइड को पहुंचने के लिए, मतलब ये जो मेरा राइड है आज का व्यू राइड्स में, यहाँ पे पहुंचने के लिए मेरा एग्जैक्ट पोजीशन कहाँ पे है और मुझे अभी कितना टाइम लगने वाला है. सो दिस इज़ वेरी कूल. संधू, तुम मुझे बता सकते हो कि कितना डिस्टेंस है मेरा अभी उधर पहुंचने के लिए? अच्छा ग्रेट. तो मैंने अभी गूगल मैप पे मुझे एग्जैक्टली 84 किलोमीटर दिखा रहा है और 2 hours 6 minutes दिखा रहा है, विच इज़ ओके. ठीक है, मतलब काफ़ी एक्यूरेट है. और बैटरी का तो अच्छा हुआ तुमने बताया. तो शुड आई स्टॉप दैट लाइव लोकेशन व्हाट्सएप का? हाँ, आई एम स्टॉपिंग लाइव लोकेशन. यू ट्रैक मी थ्रू दिस रोड भी. ठीक है, तो फिर मुझे रुक के चार्ज करना पड़ेगा संधू, क्योंकि मेरे पास अभी कुछ ऑप्शन नहीं है, क्योंकि मैंने वो भूल गई हूँ मैं ऑक्स लेके आने को. देखती हूँ मैं अभी देखती हूँ मैं आगे कहीं पे चाय के लिए कहीं पे रुक जाऊँगी तब थोड़ा सा कर लूँगी. ठीक है. हाँ चलेगा. ठीक है, एक 15-20 मिनट भी चार्ज हो जाएगा तो हो जाना चाहिए. ओके, यू ट्रैक मी थ्रू द रोड बी ऐप देन. ओके, चलो सी यू. चलो, होपफुली 5 बजे मैं पहुँच जाऊँगी. नाउ आई एम ऑन माई ओन ऑन दिस रोड. मेरे जो राइडिंग पार्टनर्स थे सुबह से वो अभी अपने डेस्टिनेशन के लिए चले गए हैं. दे आर गोइंग टू नेपाल और मैं जा रही हूँ ओंकारेश्वर.
व्हाट द फक। कैसा भी निकाल रहे गाड़ी, कैसा भी खाली रास्ता दिखातो। ओके, संदीपने मला सांगितलं आहे की अरे बाबू काय करतोयस, थांब थांब मी जाते आधी। हां, सो संदीपने मला कॉल करून सांगितलं की माझी आता 22 झाली आहे बॅटरी, आणि जेव्हा माझी बॅटरी लो असते iOSमध्ये सगळे ॲप्स ते बंद करायला सुरुवात करतं। सो कदाचित माझं रोडबी ॲप पण बंद होईल आणि मग संदीप मला ट्रॅकिंग नाही करू शकणार। सो आय हॅव टू नाव गो समवेअर, काहीतरी खाऊन घ्यावं लागेल आणि त्याबरोबर चार्जिंग पण करून घ्यावं लागेल। अरे ये अच्छा था रेस्टोरेंट। कुछ मिलेगा खाने के लिए, कुछ मिलेगा? हाँ मिल जाएगा ना, भोजनालय शुद्ध शाकाहारी। ओके। देखना भाई बाहर आ जाओ। अच्छा, मोबाइल चार्ज करने को मिलेगा ना, प्लग पॉइंट है ना? चार्जर है ना? हाँ चार्जर है। चलो सॉर्ट आउट हो गया है, यहाँ पे खाने को बैठ जाऊँगी मैं अभी और चार्ज भी कर लूँगी मोबाइल फ़ोन। छोटी छोटी चीज़ें यार, ऑक्स भूल गई तो अभी चार्ज करने को दिक्कत हो जाएगी, हो रही है। ओके, फ़ोन का बैटरी चार्ज करना इम्पोर्टेंट था, तो रेस्टोरेंट में रुक के डोसा खा रही हूँ और फ़ोन भी चार्ज होते रहेगा। खाने के बाद, चार्ज होने के बाद राइड का रिमेनिंग पोर्शन शुरू हो जाएगा। आता फक्त 70 to 73 किलोमीटर बाकी आहेत ओंकारेश्वरला पोचायला, म्हणजे 1-1.5 तासाचं राईड असणार आहे। फटाफट डोसा खाते, बॅटरी चार्ज करते आणि मग निघते। ओके, आता मस्त डोसा वगैरे खाऊन मी निघाली। माझी बॅटरी 75% ऑलमोस्ट चार्ज झालेली आहे। मॅपने मला एक रूट सांगितला होता, त्याच्या व्यतिरिक्त त्या हॉटेलवाल्यांनी दुसरा एक रूट सांगितला आहे, तर तो मी घेतला आहे सध्या। आय होप हा शॉर्टर रूट असेल। ओके, सो चलो पुढे जाऊन भेटूया। 1 तास 50 मिनटं दाखवत आहे। खरं मी थांबले नसते तर 5:30पर्यंत पोचले असते, पण आता मला 6:30 होतील तिकडे पोचेपर्यंत। हा रस्ता मस्त छोट्या छोट्या गावातून जातो आहे, हायवे नाही आहे, इंटरनल स्टेट रोड आहे हा, पण ठीक आहे, सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। 5:15 वाजलेले आहेत। आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे जरा अंधार लवकर होणार आहे, त्यामुळे मी पण ट्राय करते की जेवढं पटापट करून अंधार व्हायच्या आधी डेस्टिनेशनवर पोहोचता येईल। अजूनही मला 58 मिनिट्स दाखवते पोचण्यासाठी। दॅट मीन्स मला तिकडे पोचेपर्यंत 6:10 वगैरे होतील। आय जस्ट होप की तोपर्यंत खूप जास्त अंधार नको पडू दे, म्हणजे मला डेस्टिनेशन शोधायला। वाव, असं हे असे छोटा रस्ता असल्यामुळे ना बिंदास लोक अशी समोरून ओव्हरटेक करतायत, म्हणजे समोरून येणारे लोक। आणि त्याच्यासाठी तर 2 व्हीलर म्हणजे काय, थोडीशीच तर जागा लागते। सो इट्स ओके। सो थोडी धाकधूक आहे, कारण की एकटी आहे आणि रोड मेन म्हणजे रूट मेन म्हणजे नवीन आहे माझ्यासाठी, म्हणून बाकी काय नाही। पण हळूहळू मला सवय होईल ह्या सगळ्या गोष्टींची, आणि कदाचित असंही होऊ शकतं की मला सोलो राईड करायचा चस्का लागेल। लेट्स सी, जस्ट लर्निंग राईट नाउ, एक्सपिरियन्सिंग वॉट एवर आय कॅन, देन आई विल डिसाइड व्हॉट आय लाईक अँड व्हॉट आय डोंट लाईक। यार ये गूगल ने मुझे पता नहीं कहाँ से निकाला यार। गली गली में से आई हूँ मैं, इतना छोटा। आई एम श्योर इसके ऑल्टरनेटिव और कोई रूट रहेगा जो गूगल ने मुझे नहीं बताया, और गूगल ने मुझे ये स्टूपिड रोड बताया। क्या फ्रस्ट्रेटिंग है यार तो गूगल मैप। सी बता तो रही है ऐसे जैसे कि उसको सब पता है।
इरिटेटिंग। ओमकारेश्वर में आपका स्वागत है शिल्पा मैडम। चल लवकर भाई, चल लवकर। बहुत ये स्वागत बहुत बड़े ट्रैफिक ने किया है हमारे भाई साहब। क्यों रुकते हैं ऐसे बीच में? हाय रामा। बहुत ट्रॅफिक आहे रे बाबा, बहुत ट्रॅफिक आहे। सो अशा प्रकारे आता अजून 4 मिनिटांमध्ये मी माझ्या हॉटेलमध्ये पोहोचेन, जिथे मी आज जागा बुक केली आहे 1 दिवसासाठी। बेसिक हॉटेल आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह वगैरे काही नाही। आज रात्री राहणार, उद्या सकाळी दर्शन घ्यायला जाणार। आय जस्ट होप की मला दर्शन मिळू देत। मुखदर्शन तर मुखदर्शन, पण दर्शन मिळू देत यार। महादेवा तूच काहीतरी कर रे। हर हर महादेव। ओके, 6:15 झाले आहेत। टोटल डिस्टन्स माझ्या घरापासून 564, आता 5 होतीलच। सो बेसिकली 565-66 इज द डिस्टन्स फ्रॉम माय हाऊस टू दिस प्लेस, जिथे मी राहते आहे। आणि ती जागा फक्त 500 मीटर अंतरावर आहे ओमकारेश्वर मंदिरापासून। अभी किधर? स्लाइड लेफ्ट उसने बोला, मतलब किधर? इधर। अच्छा, भाई साहब मैडम। ओके, अंधार आहे, फुल अंधार आहे। लेट मी स्टार्ट दिस। हाँ संधू, हाँ वही राइट में किधर तो है ना वो जगह, वही मैं देख रही हूँ। नहीं राइट में किधर तो है ना वो जगह, गली गली है ये पूरा। उधर भी ट्रैफिक है उधर पहुँचने के लिए। बट लेट्स सी, नहीं मतलब एक छोटा गली में से जा रहा है ना ये अभी रास्ता। नहीं, क्योंकि रेड गाड़ी का रेड नहीं है, लोगों का रेड है। मार्केट जगह है शायद। हाँ नहीं वो तो ठीक है, दैट इज़ फाइन। मैं सिर्फ देख रही हूँ कि अभी यहाँ से आगे ना चली जाऊँ, वरना यू टर्न करने को मुश्किल होगी। ओह भाई साहब, अच्छा है घूमने के लिए। वो ऐसे शिरडी का जैसा रोड है ना वैसा है, मतलब टिपिकल अपना, मतलब पिलग्रिमेज प्लेस ही है ना ये, वैसे वैसा ही है। हाँ आगे जाके स्ट्रेट जाके राइट। ओके हाँ नहीं है, बुक किया है। हाँ बुक किया है, इधर ही है। अरे इधर ही है बाबा। क्या एक बार रूम मैंने बुक की है। कौन सा होटल मैंने बाबा बुक किया है ना, अभी क्या है उसको बताऊँ मैं, कौन सा होटल। बहुत ज़्यादा मंदिर में भी रहेगा गर्दी, वही देखते किधर तो आया। हाँ वैसे ही करूँगी मैं एक्चुअली। एक मिनट, श्राइन किधर है रही है? एक मिनट। वो मुझे राइट में दिखा रहा है, राइट में तो कुछ। किधर भाई? हाँ मिला मिला मिला, होटल श्राइन। हाँ गेट है, गेट है, गेट है।
रुक मिल गया है, अभी गेट के अंदर जाना पड़ेगा मुझे इसके। एक मिनट, ये ताली बजाएगा। अच्छा है, चल रेस प्रीमाइस अच्छा है भैया। एक मिनट रुकना भाई। आई शाबाश। हाँ, किधर लगाऊं अभी मेरी गाड़ी को? इधर लगाती हूँ। 565 एग्जैक्ट। मैंने अपने हुमा के सिग्नल पे 0 एक बी ट्रिप को 0 किया था। हाँ ओके। हाँ एक मिनिट। 565 किलोमीटर झालेले आहेत। 6:17 झालेले आणि मी पोचलेले आहे आमच्या इथे माझ्या डेस्टिनेशनवर। म्हणजे किती तास झाले संदीप? 4 4 12 16 सॉरी 14 14 hours 20 minutes. नॉट बॅड. 14 hours 20 minutesमध्ये मी 565 किलोमीटरचं डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि इथे पोचलेले आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॉटेलमध्ये जाऊया आणि मग बोलूया. ओके. हिअर इज द बेसिक रूम विथ बेसिक अमेनिटीज, नॉट सो हाई फाई. ओके. ओ इधर वॉशरूम है और यहाँ पे टॉयलेट है. ओके. आय एम हियर. मी आले आहे आज इकडली स्पेशल थाली खाण्यासाठी. एक स्मॉल भोजनालय आहे. लेट्स सी थाली कशी आहे.